अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यातील मुख्य आरोपी विजय दास याला मुंबई पोलिसांनी रविवारी पहाटे ठाणे पश्चिम भागातून अटक केली। हा आरोपी कांदळवनाच्या जंगलात लपून बसला होता। झोन 6 चे डीसीपी नवनाथ ढवळे आणि कासार वडवली पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे आरोपीला अटक केली। मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत आरोपी कसा सापडला याची माहिती दिली। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचा पोलीस गेल्या 2 दिवसांपासून शोध घेत होते। आरोपी हा कांदळवन जंगलात लपून बसला होता। हल्लेखोरानं काही सेकंदासाठी आपला मोबाईल सुरू केला आणि फसला। पोलिसांना कांदळवनाच्या जंगलात त्याच्या हालचाली दिसल्या। यानंतर हिरानंदानी इस्टेट परिसरातील दाट कांदळवनाच्या जंगलात त्याचा शोध घेण्यात आला व आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला। शोध घेतला आणि हा हल्लेखोर पसार झाला। दरम्यान तो घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागात असलेल्या एका कामगाराच्या छावणीत लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। मुंबई आणि ठाण्यातील कासार वडवली पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी त्याचा शोध घेतला, परंतु तो फरार झाला। पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले तेव्हा तो कांदळवन जंगल परिसरात लपून असल्याचं दिसलं। याचवेळी हल्लेखोरांनी मोबाईल सुरू केला, त्यामुळे त्याचं ठिकाण पोलिसांना समजलं आणि पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे। ही व्यक्ती बांगलादेशी असून वेगवेगळ्या नावानं मुंबईत राहत असल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे। त्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती आणि साहित्याच्या आधारे पोलिसांनी याबाबत संशय व्यक्त केलाय। मुंबई पोलिसांनी रविवारी प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली। झोन 9 चे डीसीपी दीक्षित जैनदम यांनी सांगितले की FIR नोंदवून त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आणि तो दरोड्याच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरात घुसला होता। डीसीपी दीक्षित गेडाम यांनी माध्यमांना सांगितले की 16 जानेवारी रोजी रात्री 2 वाजता अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात आरोपीने हल्ला केला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं त्याचं नाव असून दरोड्याच्या उद्देशाने तो सैफच्या घरात घुसला। त्याला न्यायालयात हजर केलं जाणार असून कोठडीची मागणी केली जाणार आहे। पुढील तपास नंतर केला जाईल। तो बांगलादेशी असल्याचा संशय आहे। त्या व्यक्तीकडे पुरेशी भारतीय कागदपत्रे नव्हती। बांगलादेशी असल्याचा संशय। प्राथमिक पुराव्यांच्या आधारे आरोपी बांगलादेशी असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। त्याच्याकडे वैध भारतीय कागदपत्रे नाहीत। काही वस्तू जप्त करण्यात आल्या ज्यावरून तो बांगलादेशी नागरिक असल्याचं दिसून येते। त्यानं स्वतःचं नाव विजय दास ठेवलं होतं। तो 5 ते 6 महिन्यांपूर्वी मुंबईत आला होता। काही दिवस तो मुंबईत राहिला आणि नंतर आजूबाजूच्या परिसरात त्यानं काही ठिकाणी काम केलं। आरोपी एक हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये कामाला होता। आरोपी विजय दास, बिजॉय दास अशी अनेक नावे वापरून आपली ओळख सांगत होता।